आपण कार्यक्रम सुरू करीत आहोत. सर्वांना सविनय जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारी विश्ववंदनीय तथागत महाकारुणी सम्यक संबुद्ध तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज, संत कवी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, तसेच ज्या ज्या महापुरुषांनी बहुजनांच्या उत्कर्षासाठी आपले बहुमूल्य योगदान दिलेलं आहे, त्या सर्व महापुरुषांच्या समग्र क्रांतिकारी विचारांना देखील कोटी कोटी प्रणाम करतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जो कोणी प्राशन करेल तो गुरुकुलाशिवाय राहणार नाही, अशी भीमगर्जना करून शिक्षणाची महती सांगणारे, भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व बहाल करणारे विश्ववंदनीय महामानव, ज्ञानपंडित, युगपुरुष, युगप्रवर्तक, कोटी कोटी कुळांचे उद्धारक, अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बोधजन सेवा संघ मुंबई तालुका दापोली मंजनगड या मातृसंस्थेच्या वतीने छोटेखानी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि तत्प्रसंगी आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपला बोधजन सेवा संघ मुंबई तालुका दापोली मंजनगड या मातृसंस्थेचे सभापती माननीय महेंद्रजी तापेसाहेब, त्याचबरोबर उपसभापती माननीय प्रकाश गौरूजी तांबेसाहेब, संस्थेचे अध्यक्ष माननीय अनिलजी जाधव साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष विलासजी तांबे, उपाध्यक्ष मनोहरजी तांबे, कार्यकारिणी सदस्य कुणालजी धोत्रे, अमरजी ताफे, बोधजन सेवा संघ अंतर्गत निवडणूक मंडळ अध्यक्ष सुभाषजी मर्चंडे, त्याचबरोबर या ठिकाणी या संस्थेचे ज्येष्ठ सभासद आमचे मार्गदर्शक दत्ताजी जाधव साहेब, त्याचबरोबर RPI रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष माननीय प्रीतमजी रुके, RPI तालुका अध्यक्ष राहुलजी जाधव, शिरकल केंद्राचे चिटणीस आनंदजी मर्चंडे साहेब, तसेच या ठिकाणी उपस्थित मध्यवर्ती कमिटीचे चिटणीस माननीय सुरेशजी मोरे साहेब, तसेच आपल्या तालुक्यातील नामवंत गायक बाबूरावजी कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच RPI जिल्हा युवा संघटक उमेशजी पवार आणि या ठिकाणी उपस्थित बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती या सर्व संस्थांचे सन्माननीय आदिवासी पदाधिकारी, तसेच उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी आणि आपल्या प्रत्येक केंद्रातून आलेले केंद्र पदाधिकारी, तसेच सर्व सभासद, धम्म बंधू आणि भगिनींनो, आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी
विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणार आहोत। आपल्या संस्थेचे अध्यक्ष अनिलजी जाधव तसेच सभापती महेंद्रजी तापे साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करतील। तसेच या ठिकाणी निवाजी जाधव हे देखील उपस्थित झालेले आहेत। त्यानंतर दीप प्रज्वलन आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष विलाजी तांबे हे या ठिकाणी करतील। आणि मनोजी तांबे हे धूप प्रज्वलन करतील, संस्थेचे उपाध्यक्ष। या ठिकाणी कुणबी संघटनेचे अध्यक्ष गजानन पडाल आणि चंद्रकांत मोहिते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत आहेत। दर्शन घ्यायला थोडं थांबा ना, प्लीज दर्शन घ्यायला थांबा जरा। दुसऱ्या पद्धतीने आपण घेणार आहोत। जरा 5 मिनिटं सर्वांनी शांत राहायचं आहे। हॅलो, आज आपण करुणामय अंत्यकरणातनं इथं विश्वाचे उद्धारक, बहुजनांचे नायक, आपल्या सर्वांचे परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करायला जमलेलो आहोत। तरी आपण सर्वांनी सामुदायिक बुद्धवंदनेमध्ये आपण सहभागी घ्यायचा आहे। त्रिशरण पंचशील, भीमस्तुती आणि शरणागती असं आपण इथे घेणार आहोत। तर सर्वांनी सावधान हात जोडायचे आहेत। आपण बुद्धवंदनेला सुरुवात करत आहोत। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं वन्दामि सर्वदा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं
गच्छामि तदीयं धम्मं शरणं गच्छामि तदीयं संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादयामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादयामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपादठाना वेरमणि सिक्खापदं समादयामि सकलबीजा विजुरज्ञानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गभीरकौश गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्नतु साधु वरदानतु आद्य गुरभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास शासनमति बुद्धि तेजा पंकजानवरा रतन स्वजन उद्धरा भगवंत मुचाकरा भक्त काजा चौकार संगरी शास्त्र दरिता करी काफला हरिउरी रौद्र रूपा मुक्तिपद कोणता दीन स्मृती चाळिता उजाळिता अगतिका मार्ग साजा राष्ट्र घटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 नक्ति में शरणं मह्यं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचनं होतु मे जयमङ्गलं नक्ति मे शरणं बुद्धो मे शरणं वरं एतेन सत्यवचनं होतु मे जयमङ्गलं नक्ति मे शरणं संघो मे शरणं वरं एतेन सत्यवचनं होतु मे जयमङ्गलं साधु 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 जय भीम. या ठिकाणी सर्वांना एक विनंती करण्यात येत आहे की स्टेजच्या समोर किती जागा उपलब्ध आहे तिथे अर्थव्यवस्था आपल्याला करण्यात आलेली आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी आसनग्रस्त व्हायचं आहे. आता आपण बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही अभिवादन करण्यासाठी आमच्या बापाला विश्वाच्या बापाला वंदन करण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत. बांधवांना बौद्धजन सेवा संघ ही आपली मातृसंस्था आहे. या मातृसंस्थेचे वतीनं सालाबादप्रमाणे याही वर्षी भीमानुयांना अभिवादन करण्यासाठी आजची सभा संबोधित केलेली आहे. सन्माननीय विचारपीठावरील या संस्थेचे सभापती सन्माननीय महेंद्रजी चापेसाहेब, त्याचप्रमाणे उपसभापती प्रकाशजी तांबे, सन्माननीय संस्थेचे अध्यक्ष अनिल जाधव जामगेकर इंटू ब्रॅकेट, त्याचप्रमाणे सन्माननीय तांबेसाहेब मनोहरजी तांबे, या ठिकाणी उपस्थित असलेले रिबल पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष प्रीतमजी रुके, तालुकाध्यक्ष राहुलजी जाधव, त्याचप्रमाणे बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रवीणजी मर्चंडे, त्याचप्रमाणे कुणालजी धोत्रे, मध्यवर्ती कमिटीचे सरचिटणीस
सन्मान्य सुरेशजी मोरे, त्याचप्रमाणे सुरेशजी जाधव, संतोषजी धोत्रे, आमचे इलेक्शन कमिशनर सन्मान्य सुभाषजी मर्चेंडे साहेब, त्याचप्रमाणे नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलेले मध्यवर्ती कमिटीचे, जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष, मध्यवर्ती कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय तालुक्याचे उपनगराध्यक्ष बाळू मोहिते, त्याचप्रमाणे सन्मान्य आमचे दत्तरामदादा जाधव, त्याचप्रमाणे आपल्या प्रत्येक गावातून आलेले सर्व शाखेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, महिला मंडळ, सर्व पदाधिकारी, भीम अनुयायी, सन्माननीय सभापती महोदय, उपसभापती महोदय, माझी फक्त विनंती आहे, आजचा हा जो डायस आहे हा अभिवादन करण्यासाठी ठेवलेला आहे, तेव्हा कुठल्याही प्रकारचं इथं राजकारण होता कामा नये असं मी प्रत्येकाला विनंती करतो. कारण आपण अभिवादन करण्यासाठी आलो. फक्त संस्थेमध्ये तुम्हाला मी सूचना करतो की ज्या पद्धतीने आपले अध्यक्ष, सेक्रेटरी जसे पुरुषांमध्ये असतात त्याचप्रमाणे ते महिलांमध्ये देखील असावे. कारण आपल्या या महिला एवढ्या आलेल्या असतात, त्यांच्या फक्त आपण इथं पुरुष इथं बसलेलो आहोत, परंतु एखादी महिला इथं अध्यक्ष जरी असली तरी त्यांचा आपल्याला अध्यक्ष कोणतरी निवडली पाहिजे आपल्या संघामध्ये. कधी त्याच्यात तुम्ही तशी तरतूद करा का महिलांना देखील स्थान असलं पाहिजे आपल्या संस्थेमध्ये, असे आपण घटनेमध्ये ती तरतूद करा आणि महिलांना देखील त्याच पद्धतीचा सन्मान आपल्याला मिळाला पाहिजे. मला वाटतं या ठिकाणी जर महिलांचं संघटन जर मजबूत असेल आपल्या संघाच्या वतीनं, तर इथून एक संदेश प्रत्येक शाखेला जाईल, त्या महिलांचा निवेदन प्रत्येक त्या शाखेला जाईल, त्या महिला मंडळ जाईल की आज या 6 डिसेंबरला संपूर्ण महिला मंडळ तुम्ही हजर राहिलं पाहिजे. जसं आपण आपल्या शाखेच्या पत्र देतो त्याचप्रमाणे महिला मंडळ देखील मोठ्या उत्साहात आपल्याला आम्हाला साथ करतात आणि ते साथ आपल्या सोबती आहेत त्यांनाही देखील या संघात मानाचा सन्मान मिळाला पाहिजे असं माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे. शेवटी घटना दुरुस्ती करणं, त्याचा मान सन्मान करणं हे तुमच्या हातात आहे, परंतु एक संघाचा क्रियाशील सदस्य म्हणून माझी सूचना मांडणं गरजेचं आहे. या ठिकाणी खरोखरच मला वाटतं बोलण्यासारं बरंचसं आहे, परंतु आजचा हा डायस बोलण्यासारा नाही. मी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या जगाच्या पित्याला वंदन करतो आणि इथंच माझे 2 शब्द पुरे करतो. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद जाधव साहेब. आपण काही सूचना मांडलेल्या आहेत त्याचा देखील संस्था विचार करेल. त्याचबरोबर या ठिकाणी आपले समाजसेवक जे आपल्या संस्थेला वेळोवेळी आर्थिक मदत करतात ते माननीय अजितजी तांबे गुरुजी यांना मी विनंती करतो की आपण आपलं या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. फुले शाहू आंबेडकर यांच्या समग्र क्रांतिकारी विचाराने विनम्र अभिवादन. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. या सभामंचावरती उपस्थित सर्वांचा नामोल्लेख करण्यात वेळ घालवण्यात काही पॉईंट नाही आहे. सर्व सन्माननीय सभामंच, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. अनेक वर्षाची परंपरा आहे. आपण सगळे लोक या ठिकाणी येतो, जे काय वाईट असेल तिथे सोडून जातो, चांगला पण घेऊन जातो आणि ज्या अनुषंगाने जे काही चांगलं आहे ते आपण निश्चितपणाने भविष्यामध्ये घेऊन जाल. या सभामंचाचा जर आपण अभ्यास केला तर या सभामंचावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करणारी बहुसंख्य मंडळी आणि एका विविध संस्थांमध्ये, विविध राष्ट्रीय पक्षामध्ये काम करणारी मंडळी आहेत. या देशामध्ये लोकशाही आहे. कुणी कुठं काम करावं, कसं काम करावं याच्याबरोबर कुठल्याही प्रकारचे निर्बंध नाही आहेत. परंतु माझं वैयक्तिक मत आहे, समाजाच्या दृष्टीनं काम करत असताना आपण कुठल्याही पक्षामध्ये काम करा, कुठल्याही संघटनेमध्ये काम करा, आमची चळवळ अबाधित राहिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की तुम्ही कोणाचं काम करता महत्त्वाचं नाही आहे. तुमच्या हातात रिमोट कंट्रोल असला पाहिजे. तुम्ही रिमोट म्हणून त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, समाजाची प्रगती होईल असा माझा अभ्यास आहे. निश्चितपणाने 26 नोव्हेंबरपासून भारतीय संविधान दिन, तदनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन, तदनंतर 14 एप्रिल
या तिन्ही दिवसांना आपण फार महत्वाचं स्थान देतोय. निश्चितपणाने या तिन्ही दिवसाचं जे महत्व आहे हे आपण जर पाहिलं तर शासकीय कार्यालय असतील, प्राथमिक शाळा असतील, माध्यमिक शाळा असतील, राष्ट्रीय वित्तीय संस्था असतील, तर या संस्थांचा तर माइस्ट माइंडर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. परंतु असं निदर्शनात आलेलं आहे बंधूंनो की या शाळांमध्ये, माध्यमिक शाळांमध्ये, वित्तीय संस्थांमध्ये, शासकीय कार्यालयांमध्ये, BDO ऑफिसमध्ये, तहसील कार्यालयामध्ये आजही तुम्ही एखादे जा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पूजन देखील झालेलं नसेल ही वस्तुस्थिती आहे, नाकारून चालणार नाही. आणि या सगळ्या मंडळींवरती जिथपर्यंत तालुक्याचा चेक बसत नाही, रिमोट कंट्रोल राहणार नाही, तोपर्यंत ही सुधारणारी वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून सन्माननीय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करेन की भविष्यात अशा लोकांवरती कमांड असलं पाहिजे. निश्चितपणाने मी काही शिक्षण क्षेत्रामध्ये काम करतोय, बरेच वर्ष या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत. परंतु आम्ही जेव्हा आमची व्यथा कोणाकडे तरी मांडतो तर ती व्यथाचा कुठेतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं फार गरजेचं आहे. निश्चितपणानं मला जे वाटलं ते मी निर्भीडपणे या ठिकाणी मत माझं मांडलेलं आहे. आपण बहुजन सेवा संघाने मला या ठिकाणी बोलायची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी आपला धन्यवाद देतो आणि मी रजा घेतो. जय भीम, जय महाराष्ट्र. या ठिकाणी कादुली केंद्राचे चिटणीस मिलिंदजी खैरे देखील उपस्थित झालेले आहेत. यानंतर किरकर केंद्राचे चिटणीस आनंदजी मर्चंडे या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त करतील. तसेच आमचे बबनजी मोहिते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विश्ववंदनीय तथागत भगवान बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन. बांधवांनो, आज आपण या ठिकाणी 68वा महापरिनिर्वाण दिन या दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. आणि म्हणून जसं माझे बंधू अनिलजी जाधव म्हणाले नाही का, हा डायस फक्त या ठिकाणी अभिवादनासाठी उपलब्ध आहे. म्हणून ह्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं राजकारण होऊ नये. आणि म्हणून बांधवांनो, मला देखील जास्त काही बोलण्यापेक्षा बाबासाहेबांना या ठिकाणी मी अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी संपवतो. आपण अगदी थोडक्यात आपल्या या ठिकाणी मनोगत व्यक्त केलेलं आहे. यानंतर RPI तालुका अध्यक्ष राहुलजी जाधव साहेब या ठिकाणी आपल्या संबोधित करतील. मला बोलायचं आहे, दोन मिनिटं बोलायचं. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आपण सारेजण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला त्यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं त्याला वंदन करण्यासाठी आलो. मला या ठिकाणी एक उल्लेख करावासा वाटेल की 1985मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा या दापोलीमध्ये पुतळा बसला आणि या दापोलीचं चरित्रच बदलून गेलं. त्या पुतळ्याच्या कमिटीमध्ये जे असणारे लोक होते काम करायला, मी त्यांच्यात कार्यकर्ता नव्हतो, मी त्यांच्यात फक्त त्यांच्याबरोबर होतो. त्याच्यातले माझे मोठे बंधू आमचे दत्ताजी जाधव आणि भगवानराव गाडगे 2 माणसामध्ये आहेत अजूनपर्यंत. ही 2 माणसं या पुतळ्याच्या जडणघडणीमध्ये पुतळा कसा असावा, कसा बसावा आणि समाजाला काहीतरी मिळावं ही बहुजन सेवा संघाच्या त्या कमिटीची होती. कारण त्यामध्ये बहुमतचा पण सहभाग होता आणि म्हणून मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या महापरिनिर्वाण दिनाला त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद राहुल जाधव साहेब.
ज्याला दुःखातून सुटका पाहिजे असेल त्याला लढावे लागेल आणि ज्याला ढालायचे असेल त्याला अगोदर शिकावे लागेल, कारण ज्ञानाशिवाय लढा तर पराभव निश्चित आहे. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला जो कानमंत्र दिलेला आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणामध्ये तशी आपण बऱ्यापैकी प्रगती केलेली आहे, यात कुठे काही शंका नाही आहे. परंतु आपलं जे संघटन आहे, मला वाटतं यापूर्वीचे वक्ते ही आपली संघटना आपण जिवंत ठेवू शकतो. यानंतर आमच्या अगरवांडी केंद्राचे अध्यक्ष मुरंजी येलवे ते या ठिकाणी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतील. या ठिकाणी केरडीचे उपसरपंच तांबे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. विश्ववंदनीय महाकरुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार, महामानव, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, मान्यवर कांशीरामजी, माता जिजाऊ, माता सावित्रीबाई, माता रामाई या माझ्या थोर विचारवंतांच्या पवित्र स्मृतीस प्रथम केवार वंदन करतो. सन्माननीय बौद्धजन सेवा संघ या संस्थेचे सन्माननीय सर्व पदाधिकारी, सर्व गाव शाखातून आलेले सन्माननीय पदाधिकारी, सर्व केंद्राचे पदाधिकारी, सर्व राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व पदाधिकारी, सर्वांना या ठिकाणी मी नाव घेण्यात वेळ न काढता सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम करतो. या ठिकाणी उपस्थित तमाम भीमानुयायी यांनासुद्धा मैत्रीपूर्ण जय भीम करतो. खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिनाला सामोरे जात असताना या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं काही गोष्टी कमावल्या, काही गोष्टी गमावल्या, याच्यावरती विचारविनिमय झाला पाहिजे. आताच नुकत्याच निवडणुका पार पडलेल्या आहेत. निवडणुकीला आपला समाज कसा सामोरे गेला हा स्वतःच स्वतः समाजच त्या गोष्टीचा साक्षी आहे की मी कसे निवडणुकीला सामोरे गेलो, कशा प्रकारे मताचं दान केलं आणि कशा प्रकारे विचारधारेबरोबर गेलो, हा स्वतः मतदार त्या गोष्टीचा साक्षी आहे. खऱ्या अर्थानं आता निवडणुकीचं पत्र आमच्या हातात पडलेलं आहे आणि ते या सेवा संघाच्या निवडणुकांचं, या केंद्राच्या निवडणुकांचं पत्र आमच्या हातामध्ये पडलेलं आहे. तर या निवडणुकांना सामोरे जात असताना आमच्या काय मागण्या होत्या, कशा प्रकारे आम्ही काही गोष्टीची या ठिकाणी अपील केलेलं होतं, त्या मागण्या कुठपर्यंत पूर्ण झाल्या, कशा प्रकारे त्याच्यावरती अंमल झाला, या गोष्टी पण फार महत्त्वाच्या आहेत. तर खऱ्या अर्थानं या बौद्धजन सेवा संघ ही मातृसंस्था, या मातृसंस्थेवरती आपण अनेक वेळा बोललेलो आहोत, त्याच्या कार्यप्रणालीवरती बोललेलो आहोत. त्या गोष्टी कुठपर्यंत पूर्तता जात आहेत या गोष्टीसुद्धा या दिनी आपण जेव्हा खऱ्या अर्थानं महापुरुषाला नमन करायला आलेलो असतो, तर या गोष्टीची सुद्धा आपण पूर्तता करणं आपली जबाबदारी आहे. आपण भीमसैनिक म्हणून प्रत्येकाचं कर्तव्य आहे. खऱ्या अर्थानं या जगामध्ये, या देशामध्ये ज्याला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणतात, जे ज्ञानाचं प्रतीक आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या बाबासाहेबांना अभिप्रेत कसा समाज हवा होता, या बाबासाहेबांना अभिप्रेत कशा समाजाची व्यवस्था पाहिजे होती, त्यांनी सर्व स्ट्रक्चर आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आणि असं सर्व स्ट्रक्चर असताना आम्ही कोणत्या दिशेने चाललेलो आहोत, आम्ही कोणत्या गर्दीचा हिस्सा बनत आहोत, या गोष्टीवरती बंधूंनो फार विचार करण्याची गरज आहे. आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असणारा भीमसैनिक आहोत का? आपण खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावरती चालतोय का, मार्गक्रमण करतोय का, याची प्रत्येकाने पहिल्यांदा दखल घेणं गरजेचं आहे. त्याचं अनुकरण, त्याच्यावरती चिंतन मनन करणं गरजेचं आहे. बाबासाहेब प्रचंड वाढलेला आहे. एक ठिकाणी म्हटलं जात होतं, एका ठिकाणी म्हटलेलं आहे की जिवंत बाबासाहेबांपेक्षा मेलेला बाबासाहेब फार डेंजर आहे, निर्माण झालेला बाबासाहेब फार डेंजर आहे. आणि वस्तुस्थिती आहे, आज सगळेजण बाबासाहेबांना घेतल्याशिवाय कुणाचं पाय हलत नाही बंधूंनो, कुणाचं काहीच चालत नाही बाबासाहेबांचा दाखला दिल्याशिवाय. परंतु फक्त तो दार्शनिक बाबासाहेब आहे, ते फक्त दिसणारे बाबासाहेब आहेत, फक्त चित्रातले बाबासाहेब आहेत, ते समोर तुम्हाला दाखवतो. आम्हाला आचरणातला, आम्हाला वास्तवातला, आम्हाला बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला बाबासाहेब, आपल्याला कार्यातला बाबासाहेब पाहिजे होता, तो आहे का, याचं खऱ्या अर्थाने चिंतन होणं गरजेचं आहे. आम्हाला बाबासाहेबांनी फार उत्तुंग स्वप्न दिलेली आहेत.
आम्हाला शासन कधी जमात बनायला सांगितलेलं आहे, आम्हाला भारत बहुतामय करण्याची स्वप्न सांगितलेली आहेत. आम्ही चळवळीच्या फक्त गप्पा मारतो आहोत. चळवळीवरती काम करताना, चळवळीवरती चालताना ज्या निखाऱ्याचे चटके लागतात ना, ते सोसायची आमची ताकद राहिलेली नाही. आम्ही लगेच बाबासाहेब दिसला की हळवेने पिवळे होऊन जातो. मगाशी साबळे साहेब फार सुंदर बोलले या ठिकाणी. बंधुरो, चळवळी हा निखाऱ्यावरती चालूनच सक्सेस होतात. त्या अशा गोल गुलाबी बोलण्याने सक्सेस होत नाही. या ठिकाणी डायसवरून चांगली चांगली कोटेशन दिले म्हणून सक्सेस होत नाही. त्याच्यासाठी खपावं लागतं, त्याच्यासाठी चटके सहन करावे लागतात आणि त्याच्यासाठी दोषाला सामोरे सुद्धा जावं लागतं, तरच चळवळी सक्सेस होतात. आणि त्या प्रत्येकाने विचार करण्याच्या गोष्टी आहेत. इथे नेते बोलतात आणि समाज पण तसाच. समाज पण फार चुकीच्या गोष्टीने वागत चाललेला आहे. समाजाने पण शिकलं पाहिजे, समाजाने पण विचार केला पाहिजे की आम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे बाबासाहेबांचे भीमसैनिक आहोत का, हा खरा प्रश्न आहे. की नुसतं 6 डिसेंबर, नुसतीच 14 एप्रिलला गर्दी करणार आहोत. बंधुरो, हा मी वेळोवेळी सांगत आलेलो आहोत आणि मला बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे का मी वाडी वस्तीवरती जात असतो, बोलत असतो आणि चळवळीवरती माझं काम चाललेलं असतं. आम्हाला स्वतःला चेक केलं पाहिजे. आम्ही स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आम्ही खऱ्या अर्थाने बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे भीमसैनिक आहोत का. बंधुरे, त्याचं उत्तर फार वेदनादायी मिळेल. त्या उत्तराने तुमचा समाधान होणार नाही, कारण त्या समाधानासारखे आपण वागत नाही आहोत. या देशामध्ये आपण नुसती गर्दी करण्याचं काम चाललेलं आहे. बाबासाहेबांच्या स्वप्नांचं काय, बाबासाहेबांनी पाहिलेल्या उत्तुंग उद्दिष्टांचं काय, त्या उद्दिष्टांवरती काम कोण करणार, त्या उद्दिष्टांवरती मार्गक्रमण करणार कोण, ही जबाबदारी तुमची आहे. आणि तुम्ही जर अशा प्रकारे वागलात, बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या गोष्टींवरती मार्गक्रमण करणारे नाही राहिलात, तर बाकीच्या बहुजन समाजाचं काय आणि याच्यावरती काम करणार कोण. तुम्ही जर पाठ फिरवली, तुम्ही जर चळवळीला खुंटीला टांगल्यात, तुम्ही जर फक्त 6 डिसेंबर 14 एप्रिल पुरतेच मर्यादित राहिलात, त्याच्यामध्ये दिलेल्या बाबासाहेबांच्या धम्माचं काय, त्याच्यामध्ये दिलेल्या बाबासाहेबांनी पंचशिलेचं काय, त्याच्यामध्ये दिलेल्या बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञांचं काय, त्याच्यावरती काम करणार कोण. बंधुरो, या गोष्टींवरती विचार झाला पाहिजे. नुसतीच गर्दी गरजेची नाही आहे. प्रॉपर लोक, काम करणारे लोक या मार्गावरती जर आले आणि खऱ्या अर्थाने जर काम करू लागले तर समाजाची दिशा ठरेल. समाज खऱ्या अर्थाने त्या उद्दिष्टांप्रती जाईल, अन्यथा जाणार नाही. अन्यथा समाजाला फार मोठ्या संकटाला सामोरं जाणार आहे. आज समाजाची अवस्था फार गंभीर आहे. तुम्हाला बरंचसं चांगलं वाटत असेल, पण काही दृष्टिकोनातून ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या बेसिकमध्ये समाजाला फार यातनादायी गोष्टीतून जावं लागणार आहे आणि पुढे येणारा काळ पण तशा प्रकारचा आहे. तर बंधुरो, मी फारच जास्त बोलतोय. ही वेळ आज बोलायची नाही, पण वेळ तरी कुठली आणि कुठल्या क्षणी बोलायचं. मला तर आज आमच्या सरचिटणीस साहेबांनी आज बराचसा लेटचा नंबर दिला. याच्या अगोदर दरवर्षी मला पहिलाच बोलून आपला 2 मिनिटात मला उरकून लावतात, परंतु खऱ्या अर्थानं या ठिकाणी पोटतिडीक आहे. आणि सर्व लोक चांगले आहेत, सर्व लोक चांगले आहेत. फक्त या 70-80 वर्षाच्या आयुष्यामध्ये चांगलं काम करून गेलं पाहिजे आणि ते बाबासाहेबांना अभिप्रेत असणारं, बाबासाहेबांनी दिलेल्या चौकटीत चालणारं काम असलं पाहिजे. अन्यथा तो भोंगळ कारभार आहे. आपला काय झालंय बंधूंनो माहिती आहे, आपला स्वैराचार झालाय. आपण स्वातंत्र्य भेटलंय, आपल्याला बाबासाहेबांनी सगळ्या रूढी परंपरातून बाजूला केलंय, बाबासाहेबांनी आपल्याला चांगल्या मार्गावरती आरूढ केलंय, परंतु आपण स्वैराचारी झालेलो आहोत. आपण बुद्धाचा धम्म आपल्या सोयीनुसार वापरतोय. आपण बुद्धाची पंचशिला, बुद्धाची जे बुद्ध वंदना ही सोयीनुसार ती पण घेत असताना लोकांना वाटणारी कधी संपवतोय. तर बंधुरा, सोयीस्कर गोष्टी ज्या करायच्या ठरवलेल्या आहेत आपण त्या टाळल्या पाहिजे. आपण ह्याच आयुष्यामध्ये आपण आपल्याला प्रॉपर बाबासाहेबांना अभिप्रेत असणाऱ्या गोष्टी केल्या नाही तर आपल्यासारखे गुन्हेगार आपणच असू. क्षणिक सुखाला बळी पडू नका. आपल्याला फार दूरवरची लढाई लढायची आहे आणि ती दूरवरची लढाई लढत असताना तमाम या देशातल्या लोकांनी तशा प्रकारे काम केलं पाहिजे, बाबासाहेबांच्या उद्दिष्टावरती चाललं पाहिजे. अन्यथा देशामध्ये अवस्था फार वेगळी चाललेली आहे. फक्त दिसायला बाबासाहेब खूप सर्वत्र दिसत आहेत, सगळ्या पार्ट्या, सगळे पक्ष बाबासाहेब नाचवत आहेत, परंतु फक्त दार्शनिक बाबासाहेब आहेत. वास्तविक बाबासाहेब कोणी स्वीकारत नाहीत, कारण वास्तविक बाबासाहेब स्वीकारत तुम्हाला पण हार नाही तर त्यानं तर कठीणच आहे. तुम्हाला किती हार्ड जात आहे बाबासाहेबांच्या पंचशिला पाळताना, तुम्हाला किती हार्ड जातं बाबासाहेबांच्या 22 प्रतिज्ञा पाळताना, तर त्यानं तर फार दूरच्या गोष्टी आहेत बंधूंनो. त्याच्यामुळे तुम्ही पहिलं शिका, तुम्ही चळवळीशी एकनिष्ठ व्हा, तुम्ही प्रामाणिक व्हा, तुम्ही बाबासाहेबांच्या विचारांचे वाहक व्हा, तरच बाकीचं जग बदलेल, अन्यथा कोण बदलणार नाही. तर बंधूंनो, मी या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता
माझ्या अग्रहिणी केंद्राच्या वतीनं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं मी या महामानवाला 68वा महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी त्रिवार वंदन करतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. धन्यवाद वीरेन साहेब, आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. मला वाटतं खरंच काळाची गरज आहे की आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. परंतु आपल्या आज समाजाची तुम्ही व्यथा आणि आपली जर अवस्था बघितल्यात तर प्रत्येक घराघरामध्ये आपण पक्ष आपले तयार राजकीय पक्ष तयार करत चाललेलो आहोत. याचा देखील कुठेतरी आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. यानंतर या ठिकाणी आमच्या पंचनदी गावचे सुपुत्र ज्यांनी आपल्या भारत देशासाठी अहोरात्र सेवा केली ते नुकतेच आता मिलिटरीमधून सेवानिवृत्त झालेले आहेत ते निलेशजी मोहिते हे या ठिकाणी जर असतील तर त्यांनी विचार मंचावरती यायचं आहे. यानंतर काजोली केंद्राचे अध्यक्ष तसेच बहुजन समाज पार्टी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आमचे मित्र प्रवीणजी मर्चेंडे हे या ठिकाणी आपल्याला संबोधित करतील. धन्यवाद. सगळ्यांना मैत्रीपूर्ण जय भीम. विश्ववंदनीय तथागत महाकारुणी भगवान गौतम बुद्ध तुम्हा आम्हा सगळ्यांचे उद्धार करते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज, माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, तसेच मेरे बाबा के बच्चों के मर्जी के बगैर ही देश का शासन में चलने नहीं दूंगा अशी प्रतिज्ञा घेणारे बहुजन रत्न मान्यवर कांशीरामजी या माझ्या थोर आदर्शांच्या क्रांतिकारी विचारसरणीला मी प्रथम विनम्र अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी आपले सगळ्यांचे उद्धार करते, आपल्या सगळ्यांचे ह्या राष्ट्राचे निर्माते आणि आपण म्हणतो ना खातो तो घास आणि घेतो तो श्वास की जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत त्यांचं आज या ठिकाणी महापरिनिर्वाण दिनाला अभिवादन करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. तर आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष महोदय, सभापती महोदय असतील, मला वाटतं आमचे चापे साहेब, उपसभापती आमचे आंबे साहेब आणि मंचकावरती उपस्थित असलेले सगळे मान्यवर सगळ्यांना या ठिकाणी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. बंधूंनो, या ठिकाणी आपण बाबासाहेबांना या ठिकाणी अभिवादन करायला आलेलो आहोत याची मला वाटतं सगळ्यांना जाणीव असेल. मग बाबासाहेबांना जेव्हा आम्ही अभिवादन करतो तेव्हा अभिवादन का करण्यासाठी कशासाठी केलं जातं की बाबासाहेबांनी आम्ही अभिवादन करत असताना बाबासाहेबांनी जे काय आम्हाला सांगितलेलं आहे, जे आम्हाला बाबासाहेबांनी सांगून गेलेलं आहे त्याच्यावरती मार्गक्रमण करणं हे आमचं खऱ्या अर्थाने उद्दिष्ट असतं. आणि आज खऱ्या अर्थाने आम्ही बाबासाहेबांना अभिवादन करत असताना बाबासाहेबांनी जे जे काय सांगितलेलं आहे, मगाशी एलवे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे बाबासाहेबांची चळवळ कुठपर्यंत आणलेली आहे, कशी चाललेली आहे, तिचे सिंहावलोकन आज आम्ही करणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी तर सांगितलं की तुम्ही या देशाचे शासनकर्ती जमात बनलं पाहिजे. त्या तुमच्या घराच्या भिंतीवर लिहून तुम्हाला देशाची शासनकर्ती जमात बनायचं आहे. बाबासाहेब म्हणतात मला सारा भारत मोहदमय करायचा आहे. बंधूंनो, आज बाबासाहेब गेल्याच्या नंतर 68 वर्षे पूर्ण झालेली आहेत. या 68 वर्षाच्या कालखंडामध्ये ही 2 ध्येय उद्दिष्ट पूर्ण करण्यात आम्ही सक्षम झालेलो आहोत का याचा विचार झाला पाहिजे. याचा जर आम्ही विचार केला तर अजिबात नाही. आम्ही राजकीय दृष्ट्या पण सुशिक्षित झालेलो नाहीत, सक्षम झालेलो नाहीत. आज देखील आम्ही देशाच्या राजगादीवरती बाबासाहेबांच्या विचारांचा या ठिकाणी विचारधारेचा प्राईम मिनिस्टर बसू शकलेलो नाही. 1938 मध्ये बाबासाहेब सांगतात की तुम्ही या ठिकाणी तुमच्यातला मला प्राईम मिनिस्टर झालेला बघायचा आहे. कधी आम्ही ती स्वप्न पूर्ण करणार, कधी त्याचा विचार करणार? कारण बाबासाहेब म्हणतात जो समाज आपला इतिहास होतो तो समाज कधी इतिहास घडवू शकत नाही. आमचा इतिहास काय आहे? गौरवशाली आमचा इतिहास आहे. मगाशी इथं अनेक जण सांगतात की राजकीय बोलायची गरज नाही. बाबासाहेबांनी सांगितलं राजकीय सत्ता हीच सर्वसामान्यांची गुरुकिल्ली आहे की जिच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या तरक्कीचे सगळे दरवाजे उघडू शकता. आताच निवडणूक होऊन गेलेली आहे. 20 तारखेला निवडणूक झाली. 20 तारखेला आम्हाला संधी होती की या देशावरती, या महाराष्ट्राच्या राजगादीवरती आमच्या निळा झेंडाचा, बाबासाहेबांच्या विचारधारेचा मुख्यमंत्री बसवण्याची संधी होती आम्हाला. केला का कोणी विचार? आम्ही आपल्या मोठ्या मोठ्या पक्षांचे झेंडे नाचत फिरलो, पण माझ्यासारखा आमच्यासारखा तरुण खऱ्या अर्थाने
बाबासाहेबांची विचारधारा आमच्या डोक्यावरती नीलक कफन बांधून फिरलेलो आहोत. हे समाजाने बघितलेलं आहे. त्याच्यामुळे मी अधिकाराच्या वाणीने या ठिकाणी बोलू शकतो. बोलण्याचा मला पूर्ण अधिकार आहे आणि बोलणार मी. जर बाबासाहेबांच्या जर आम्ही अनुयायी समजत असू तर बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही वागायला पाहिजे की नको. निवडणुका झाल्या, विचारांना किती लोकांनी मतदान केलं. मग आम्हाला या ठिकाणी पैसा दिसतो, रस्ता दिसतो, पाणी दिसते, पाकारी दिसते. बाबासाहेबांच्या विचारांचं काम आम्ही कधी करणार? कधी करणार? बघा, एक बाबासाहेबांनी जेव्हा मिलिंद कॉलेज बांधण्याचा जेव्हा संकल्प केला होता त्यावेळेला दिलीप कुमार तेव्हाचा अभिनेता, प्रसिद्ध अभिनेता होता, करोडो रुपयाचं स्थान संपादन त्याच्याकडे होतं. तो बाबासाहेबांना येऊन म्हणाला की बाबासाहेब, या मिलिंद कॉलेजला मी माझे काही पैसे देण्याचा विचार करतो, काही लाखो रुपये तुम्हाला मी देतो बाबा. आणि पण त्याच्यामध्ये हात काय त्यांनी टाकली, एका खोलीला फक्त माझं नाव द्या. बाबासाहेब त्याला म्हणाले, अरे तुझ्यासारख्या नाच्याच्या पैशाची माझ्या चळवळीला गरज नाही. तुझ्यासारख्या नाच्याच्या पैशाची माझ्या चळवळीला गरज नाही. माझी चळवळी स्वाभिमानाची चळवळ आहे. त्याच्यामुळं माझ्या समाजाच्या घामाच्या पैशांनी माझं हे कॉलेज बनेल. आणि बाबासाहेबांनी बांधून दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर त्याच्या आधीचा कालखंड 1927 मध्ये मार्चचा सत्याग्रह झाला. त्या मार्चच्या सत्याग्रहाचा 500 रुपयाचा बजेट होता. किती? 500 रुपयाचा. 300 रुपये जमा झाले होते, 200 रुपयाचा फरक पडत होता. आणि त्यावेळेस हे 200 रुपये कुठून आणायचं हा जेव्हा प्रश्न समाजासमोर पडला, बाबासाहेबांना पण पडला होता प्रश्न. बाबासाहेब टेन्शन मध्ये होते. अशा वेळेस पट्टे बापूराव नावाचा तमासगीर, त्यावेळेचा तमासगीर हा जर एखादा फळ लावला तर लाखो रुपये जमा होतील, एवढा त्या ठिकाणी त्याचा फळाचा किंमत होत होती. बंधूनो, तो आला बाबासाहेबांकडे आणि बाबासाहेबांना म्हणाला की बाबासाहेब, या कार्यासाठी मी तुमच्या या कार्यक्रमासाठी तमाशाचा फळ लावतो आणि त्याच्यात जमा होणारा जो पैसा आहे तो मी हा उद्याच्या कार्यक्रमाला देतो. बाबासाहेब त्याला म्हणाले, हाकलून लावले त्याला त्या ठिकाणी. ते म्हणाले, बाबासाहेब, अरे माझ्या आया बहिणीने नाचून तू पैसा जो त्या ठिकाणी जमा करणार आहेस आणि तो माझ्या चळवळीला लावणार आहेस, असा घाणेरड्या पैशाची मला गरज नाही. मी माझ्या समाजाच्या घामाच्या पैशाने या ठिकाणी बंधूनो चळवळ उभी करेन. आणि बाबासाहेबांनी हेच आम्हाला सांगितलंय. आणि आज निवडणुकी आल्या, विहारांसाठी पैसे, रस्त्यासाठी पैसे. अरे काय आमच्यामध्ये ताकद नाही का? आणि जे आम्हाला देतात ते खाजगी रूपाने म्हणून देखील दाखवतात बौद्धवाड्यांची किंमत आमच्या खिशात आहे. अरे ही आमची लायकी बनवतात ही लोक. का आमची ताकद? आणि माझं ठाम मत आहे, ज्याला कुणाला इतर पक्षामध्ये काम करायचं असेल, मतदान द्यायचं असेल, त्याने फुकट द्या, मताचं दान करा, चालेल. पण असं पैशावारी विकून समाजाला तुम्ही बदनाम करू नका. आणि समाजाला बदनाम करणाऱ्या लोकांची फौज या समाजात निर्माण झालेली आहे. ह्याचा बंधूने विचार करणं गरजेचं आहे. तर बंधूने, या ठिकाणी बाबासाहेबांना मतवस्तक होत असताना, अभिवादन करत असताना आम्ही ह्या गोष्टीचा विचार जरूर करणं गरजेचं आहे. कारण इतिहास विसरून चालणार नाही. आमचा इतिहास सम्राट अशोकाचा आहे. आमचा इतिहास 500 महान सैनिकांचा आहे की ज्या 500 महान सैनिकाने 28,000 पेशव्यांचा कोंबड्या सारखं कापडा आणि पेशव्यांनी घातली, गळ्यातलं गाडगानी कमरेचं झाडू घालवण्याचं काम केलेलं आहे. त्यांच्या आम्ही अवलाद, ते रक्त आमच्या नसामध्ये जर वाहत असेल तर अशा या छोट्याशा गोष्टीने आम्ही आमच्या समाजाची इज्जत काढून जमणार आहे का? याचा विचार समाजाने केला पाहिजे. 27 मधला हिटला आमचा पूर्वज लंगोटीवरती सत्याग्रहाला गेला. या ठिकाणी महाड या ठिकाणी उन्हाच्या झळाल्यातून चप्पल पायात नसताना आमचा समाज गेलेला आहे. ह्याची जाण समाजाने ठेवली पाहिजे. आणि जर आम्ही कधी इतिहास विसरलो तर बाबासाहेब म्हणतात, इतिहास कधी कुणाला माफ करत नसतो, इतिहासाची पुनरावृत्ती होते. गळ्यात गाडगणी कमरेला झाडू यायला वेळ लागणार नाही. याचा देखील आम्ही विचार केला पाहिजे. सुरुवात झालेली आहे खाजगीकरणामध्ये, आमचे खाजगीकरण झालेलंच आहे. आरक्षणामध्ये वर्गीकरणाचा विषय आलेला आहे. कमिटी स्थापन झालेली आहे. ह्याच्या पुढे आमच्या समाजातल्या सुशिक्षित असणाऱ्या ज्यांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी आरक्षणाचा लाभ घेतलाय, त्यांच्या मुलाला या ठिकाणी आरक्षण कदाचित बंद होण्याचं देखील या ठिकाणी परिस्थिती चालू झालेली आहे. याचा विचार केला पाहिजे. कालच शपथविधी झालेली आहे या ठिकाणी. बघा, या सगळ्या राजघाटामध्ये आंबेडकर चळवळ कुठं आहे याचा विचार केला पाहिजे आम्ही. का त्याची विचार येत नाही का आम्हाला? त्याची चीड आमच्या समाजाला येत नाही का? आज एवढ्या संसदेपासून विधानभवनापर्यंत या ठिकाणी एकही आंबेडकरवादी विचारधारेचा खरा खुरा प्रतिनिधी आज निवडून गेलेला नाही. याचा कोण विचार करणार?
ह्याचा समाजाने विचार केला पाहिजे. अगं काल परवा त्या ठिकाणी असणारा चिपळूणमध्ये तिथला आमदार भास्कर शेठ जाधव याने आमच्या समाजाला काय हिनवलेलं आहे. उद्या 12 तारखेला मला वाटतं वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मोर्चाचं आयोजन झालेलं आहे. समाजाने उतरलं पाहिजे, त्यामध्ये धडा शिकवला पाहिजे अशा जातीवादी लोकांना. बंधून तेव्हाच खऱ्या अर्थाने आम्ही बाबासाहेबांना नतमस्तक या ठिकाणी खऱ्या अर्थाने लायकीचे धरू असं माझं ठाम मत आहे. तरी बंधून या ठिकाणी मी जास्त काही न बोलता या ठिकाणी बाबासाहेबांना पुन्हा एकदा लाख लाख अभिवादन देऊन या ठिकाणी नतमस्तक होऊन या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय भीम जय भारत. आई तिकडे बोलवले. धन्यवाद मर्चंटे साहेब. 2011 पासून आपण एकेची भाषा करत आहोत की आपण एकत्र आलं पाहिजे, आपण एकत्र मनाने निवडणूक लढलं पाहिजे. परंतु असं कधी होताना दिसत नाही. निवडणुका आल्या की ह्या पक्षातून त्या पक्षात आणि तिथून तिथे असा उडी मारण्याचा संघर्ष यांच्यामध्ये चालू राहतो आणि आम्ही नाहक ह्या समाजाला दोष देतो. समाजाचा कधी दोष नसतो, या नेत्यांचा दोष असतो. कारण समाज हा नेत्यांच्या बरोबर जात असतो. म्हणून तुम्ही इथे उभं राहून समाजातील कुठल्याही व्यक्तीला तुम्ही दोष देऊ शकत नाही. दोष तुमच्यामध्ये आहे, कारण तुम्ही त्यांचे नेते आहेत. त्या नेते असल्या कारणाने त्यांचे विचार परिवर्तन करून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराकडे घेऊन जाण्याचं काम हे तुमचं आहे. बुद्धांच्या विचाराकडे घेऊन जाण्याचं काम तुमचं आहे. ते कुठेतरी कमी पडतात. तुम्ही आज विचार करायला पाहिजे, आत्मचिंतन करायला पाहिजे, त्याची चिकित्सा करायला पाहिजे. पण आपण बोलतो पण त्या गोष्टीची नंतर चिकित्सा करत नाही. जर तुम्ही तुमच्या बोलण्याची चिकित्सा करत नसाल तर बसलेला समाज बांधव कसे काय करतील हा प्रश्न आहे. हे एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. जर मी आज तुमच्या समोर उभा राहून बोलतोय, तुम्ही मला बोलण्याची संधी दिलेली आहात, तुम्ही सभापती म्हणून मला निवडून दिलेलं आहे. ज्यावेळेस मी तुमच्याजवळ एखादा विचार मांडतो, त्या विचार मांडत असताना त्या संदर्भामध्ये त्याचं मी चिकित्सा केलं पाहिजे आणि त्या पद्धतीने मी वागलो पाहिजे. तशी चिकित्सा होत नाही. ती चिकित्सा करण्याची वेळ आलेली आहे. माझ्या बंधू आणि भगिनीनो, माझ्या बोलण्याचा बऱ्याच माझ्या मित्रांना, माझ्या बंधूंना वाईट वाटत असेल, पण निश्चितच वाटू द्या. यातून आपल्याला बोध घ्यायचा आहे आणि हा बोध घ्यायचा आहे. आपल्या सामाजिक संघटनेच्या संदर्भामध्ये भाऊजी मोहितेंनी मगाशी एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की पडझड झालेलं आहे. त्यांनी शब्द प्रयोग केला की या संघटनेची पडझड झालेली आहे आणि समन्वय नाही. जर या संघटनेमध्ये समन्वय नसेल आणि पडझड झालेला असेल तर विचार मंचावर एवढी लोक कशी आणि ते एका विचाराचे कसे, हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो. याचाच अर्थ कुठेतरी कुरबुड करायची. जी संघटना, जी सामाजिक संस्था तुम्हाला स्टेज देते तिच्या संदर्भामध्ये तुम्ही खुल्या मैदानामध्ये, खुल्या विचार मंचावरती तिची पडझड झालेली आहे, तिच्यामध्ये समन्वय नाही असं जेव्हा उच्चार करता तेव्हा खरंच तुम्ही तुमच्या विचारांची चिकित्सा करायला पाहिजे असं मला वाटतं. खरोखरच आज चिकित्सेचा प्रश्न आलेला आहे. आम्ही काय बोलतो, कोणाच्या संदर्भामध्ये बोलतो. आज ह्या बहुजन सेवा संघ या मातृसंस्थेने हा विचार मंच दिलेला आहे आणि ह्या विचार मंचावरती ही बोलणारी जी मंडळी आहे ही कोणी तयार केली असेल ते ह्या मातृसंस्थेने तयार केलेली आहे. मग ह्या मातृसंस्थेची पडझड कशी, त्याच्यामध्ये समन्वय नाही का. प्रत्येक घरामध्ये भांडणं असतात, प्रत्येक वाडीमध्ये भांडणं असतात, प्रत्येक संस्थेमध्ये भांडणं असतात. याचा अर्थ त्यांच्यामध्ये समन्वय नसतो असं नाही, त्यांच्या विचारांमध्ये समन्वय असतो असं नाही. त्या घराची पडझड आलेली नाहीये, पण हक्क आणि अधिकारासाठी आणि आपले विचार प्रकट करण्याचा सगळ्यांना अधिकार असतो. त्याला पडझड म्हणत नाही, त्याला समन्वय म्हणत नाही. भाऊ मोहिते साहेब, तुम्ही निघून गेलात, परंतु तुम्ही थांबला असतात तर बरं झालं असतं. या संस्थेमध्ये समन्वय आहे आणि समन्वय आहे म्हणूनच आम्ही आता इलेक्शन जाहीर केलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. या विचार मंचावरून एक विचार आला, तो विचार आला म्हणजे स्त्रियांना इथे प्राधान्य दिलं जात नाही. अरे ज्या आमच्या पित्याने, ज्या आमच्या भाग्यविधात्याने हिंदी कोडी बिलाच्या माध्यमातून स्त्रियांना प्राधान्य दिलं आणि त्या विचारावर चालणारी ही मातृसंस्था आहे आणि ही स्त्रियांना प्राधान्य देणार नाही का, असं आपल्या मनात विचार तरी कसा आला. हा विचार येऊ नये, कारण
ह्या मातृसंस्थेमध्ये तुमच्याकडे तुमची गाव शाखा आहे, तुमच्याकडे तुमचं केंद्र आहे. त्याच्या माध्यमातून तुमच्या गाव शाखेतून तुमच्या केंद्रातून एखाद्या स्त्रीला जर प्रतिनिधित्व दिलं आणि त्या मुख्य कार्यकारिणीकडे पाठवलं तर मुख्य कार्यकारिणी त्याला प्राधान्य देणार नाही का? परंतु तुमची सूचना तुमच्याकडून येते का? कुठल्याही स्त्रीला तुमच्याकडून पुढे केलं जातं का? तर नाही, कारण ती तुमची संकुचित वृत्ती आहे आणि त्याचं खापर तुम्ही या सामाजिक आणि मातृसंस्थेवर फोडणं हे चुकीचं आहे. आणि ते पण ओपन फोरम मध्ये बोलणं, खुल्या विचार मंचावरती बोलणं चुकीचं आहे. ही प्रथा चुकीची आहे, ही परंपरा चुकीची आहे. तुम्हाला एखादी सूचना करायची असेल तर तुमच्याकडे तुमची गाव शाखा आहे, तुमच्याकडे तुमचं केंद्र आहे आणि तुमच्याकडे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्याच्या माध्यमातून तुम्ही गाव शाखेने केंद्राकडे आणि केंद्राने मुख्य कार्यकारिणी जो प्रस्ताव दिला पाहिजे. एक प्रथा आणि परंपरा आहे. एक आपली जी संस्था आहे ही रजिस्टर्ड संस्था आहे, धर्माकडे रजिस्टर्ड संस्था आहे, तिची ही पद्धत आहे. ती पद्धत जाणून आपले विचार आपण ओपन फोरममध्ये विचार मंचावरती मांडतात. एक शोकांतिका आहे, एक शोकांतिका आहे. मला असं वाटतं असं इथून पुढे तरी होऊ नये. आणि 2011 पासून मी बघतो आहे आपण एकीची भाषा करतो. इलेक्शन आले तर आम्ही बेकीमध्ये आणि पेकीमध्ये सुकडी व्हायचं. आताच लोकसभा झाली, अनेक लोकसभा झाली. लोकसभेमध्ये पण काही गोष्टी आमच्या कानावर येत होत्या ना. आणि त्याच्यानंतर नुकतीच काल परवा झालेली विधानसभा, त्या विधानसभेमध्ये आपण कुठे होतात आणि आपण काय करत होतात ते प्रत्येक गाव वाडीमध्ये प्रत्येक व्यक्तीला माहीत आहे. ह्या मगाशी आमचं दापोली तालुक्याचं सुंदर नेतृत्व म्हणून आपण ज्यांच्याकडे बघतो ते प्रवीण मर्चंट यांनी आपले पोटतडकीने आपले विचार मांडले. पण प्रवीणजी त्याच पोटतडकीने ह्या दापोली तालुक्यामध्ये एखादी सभा लावली असती आणि ते जर तुम्ही केलं असतं तर तुमच्या मतामध्ये तो फरक पडला असता. आणि त्या ठिकाणी जर मातृसंस्थेने तुम्हाला विरोध केला असता तर तुम्ही तो पोततुडकीने समाजाला दोष देऊ शकला असतात. मी स्वतः तुमच्याजवळ संपर्क साधत होतो आणि म्हणत होतो प्रवीणजीने मी संस्थेसाठी पत्र द्या, संस्थेकडे पत्र द्या. मी साधारणतः तुम्हाला 4 ते 6 फोन केलेले आहेत, ते पण सकाळी 7 वाजता उठून फोन केलेले आहेत. परंतु तुमच्याकडून बोधजन सेवा संघ या मातृसंस्थेच्याकडे कोणतेही पत्र ऐकून माझं बोलत आमच्याकडे मातृसंस्थेच्याकडे अशा कोणत्याही पद्धतीचं पत्रक आमच्याकडे अवेलेबल नाही आहे. अशा कोणत्याही पद्धतीचं पत्रक आमच्या बौद्धजन सेवा संघाकडे आमच्या मातृसंस्थेकडे साहेबांनी त्यांनी आम्हाला फोन केले होते. ही गोष्ट खरी आहे की त्यांनी आम्हाला फोन केला होता आणि मी देखील प्रवीणजी मर्चंट यांना आम्ही शब्द दिला होता की प्रवीणजी आम्ही निश्चितच आमच्या पद्धतीने जमेल, कारण तुम्ही ह्या आंबेडकरी विचारांचं प्रतिनिधित्व करताय. आम्ही निश्चितच तुमच्या बरोबर आहोत आणि तुमच्या बरोबर राहणार आहेत. हा शब्द माझा प्रवीणजींना होता हे सांगू शकतात. आणि आम्ही त्या पद्धतीने आमचे जे मित्र परिवार आहेत, आमचे जे चांगले संबंध आहेत त्यांना त्या पद्धतीने फोन करून त्या पद्धतीने सूचना केली होती. परंतु आपल्यामध्ये नेते अनेक आणि मतदार कमी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आपल्यामध्ये नेते अनेक आहेत, जिथे वाडी तिथे नाडी, तसं जिथे घर तिथे नेता निर्माण झालेला आहे. कोणी कोणाचं ऐकत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून जर मातृसंस्थेच्या तुम्हाला असं वाटतं की आपलं राजकीय संघटन एकच राहिलं पाहिजे तर तुम्ही संपूर्ण राजकीय लोक मिळून बौद्धजन सेवा संघाकडे या आणि आम्ही पुढे काय करायचं आणि कसं आपल्याला पंचायत समिती लढवायची आहे ते आम्ही तुम्हाला सांगू. कशी आपल्याला जिल्हा परिषद लढवायची आहे ते आम्हाला सांगू. RSSच्याकडे लोक जातात, ती एक सामाजिक संघटना आहे. त्या पद्धतीने बौद्धजन सेवा संघ ही देखील आपली मातृसंस्था आहे. तुम्ही आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला सांगू कशी जिल्हा परिषद लढवायची आहे, पंचायत समिती आहे. परंतु तुमच्यामधले गटतट आणि राजकीय पक्षांचे गटतट हे बाजूला सारून तुम्ही आलं पाहिजे. तुमच्यामध्ये तो प्रामाणिकपणा असला पाहिजे. तर आम्ही तुमच्या बरोबर खांद्याला खांदा लावून या मातृसंस्थेचा प्रत्येक पदाधिकारी तुमच्या बरोबर उभं राहायला आणि रस्त्यावर उतरायला आम्ही तयार आहोत. कुठल्या भास्कर जाधवांची कशी विषाद होते की आमच्या एखाद्या बौद्ध बांधवाला अपशब्द वापरायचे, त्याचं कारण विषाद होते कारण आम्ही संघटित आहेत, आम्ही विकल्या जातो. म्हणून तो भास्कर जाधव आपल्या एखाद्या बांधवाला अनुचित प्रकारचे शब्द नाही की तो आपल्या वाटेला जाईल. तो असेल मोठा नेता,
तो त्याच्या घरी असेल, पण ह्यांच्यापेक्षा मोठे नेते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि डॉक्टर बाबासाहेब दिलेले संविधान आहे आणि संविधानाने दिलेले आम्हाला अधिकार हे सगळ्यात मोठे आहेत. हे आपल्याला विसरून चालणार नाही, हे आपल्याला विसरून चालणार नाही. लक्षात ठेवा मित्रांनो आणि माझ्या बंधू आणि भगिनींनो. मगाशी आमच्या सुरेश जाधवांनी एक सुंदर असा छान विचार मांडला. त्यांनी कार्ल मार्क्सचं उदाहरण दिलं की कार्ल मार्क्सचं निधन झाल्यानंतर त्याला 12 लोक होती आणि त्या 12 लोकांनी असा विचार केला की आपण 12 देशाने जळवून आपण कार्ल मार्क्सचा विचार पोचूया. परंतु दुर्दैव एवढंच की कार्ल मार्क्सचा विचार फक्त तो कुठे राहिला, रशियापुरताच राहिला. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा विचार हा जगाच्या कानाकोपऱ्यात पोचला, कारण त्याचे अनुयायी वर्षानुवर्ष तयार होत आहेत आणि त्यांचा विचार ह्या जगाच्या कानाकोपऱ्यात पोचतोय. आज मी तुम्हाला प्रश्न विचारला लेनिन कोण, तुमच्याकडे उत्तर मिळणार नाही. मी आज तुम्हाला प्रश्न विचारला कार्ल मार्क्स कोण, तर तुम्हाला प्रश्न उत्तर देता येणार नाही. पण प्रत्येक समाजाच्या प्रत्येक घटकामध्ये जाऊन मी प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण, तर ते सांगतील आमचे भाग्यविधाते या भारत देशाचा आत्मा आणि आमचा पिताश्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण लेनिन, कोण कार्ल मार्क्स, कोण विचारतं त्यांना, कोण विचारतं त्यांना? अरे बाबासाहेब आंबेडकरांनी तर ही इथे संघटन निर्माण केलेलं आहे, इथे संघटन निर्माण केलेलं आहे आणि तो कार्ल मार्क्स फक्त रशियापुरता मर्यादित राहिलेला आहे. आणि त्यांनी निर्माण केलेल्या ज्या संघटना आहेत, त्यांनी निर्माण केलेल्या ज्या त्याच्या युनियन आहे, त्या युनियन मात्र रशियापुरत्याच राहिल्या आणि भारतामध्ये ज्या युनियन होत्या त्या फक्त बांगलादेश फक्त एक ठराविक ठिकाणपुरत्याच राहिलेलं आहे. कार्ल मार्क्स आम्ही देखील वाचलेला आहे. कार्ल मार्क्सने खूप चांगलं लिहिलेलं आहे. कार्ल मार्क्सने शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, कामगारांच्या संदर्भामध्ये लिहिलेलं आहे. परंतु त्यांच्यावर एकच भारी, तो माझा बाप म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी आज आम्ही ते जमलेलो आहोत. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे विचार हा प्रत्येक घरात जन्मलेला मुलगा आपल्या अंतःकरणामध्ये घेतो, आपल्या डोक्यामध्ये घेतो आणि तो विचार जनमानसामध्ये पोचवण्याचं काम करतो. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आहे. आणि ह्याच तुम्ही सगळे शुभ्र वस्त्रामध्ये आलेले आहात. हे तुम्हाला कोणी सांगितलं होतं, मातृसंस्थेने कुठल्या पद्धतीने तुम्हाला निमंत्रण दिलं नव्हतं की तुम्ही आज सगळे शुभ्र वस्त्रामध्ये या. तर एकीची ताकद आहे, विचारांची ताकद आहे. हे विचार कुठून आले, तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून विचार आले. हे विचार कुठून आले, तर हे विचार बुद्धांकडून आले. हे विचार कुठून आले, तर हे विचार महात्मा आणि महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याकडून आलेले विचार आहेत. आणि हेच विचार तुम्हाला इथं शुभ्र वस्त्रामध्ये आलेले आहेत. आणि आपले विचार देखील कसे आहेत, तर बुद्धांचे विचार आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार परिधान करून आपण आपल्या ड्रेस बरोबर खऱ्या अर्थाने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण या अर्थाने इथे परिधान करून आलेलो आहोत. दुसरं, अनिलजी जाधव गायक यांनी देखील महिलांना प्राधान्य दिलं पाहिजे. बरोबर साहेब, तुमच्या केंद्रातून असं कुठलीही सूचना आम्हाला आलेली नाही, कुठलंही पत्र आम्हाला आलेलं नाही आहे. आणि आमच्या आजीजी तांबे साहेब, आम्ही त्यांना प्रत्येक वेळेस मान सन्मानाने या मातृसंस्थेला आम्ही स्टेज देतो आणि त्यांना पहिल्यांदा बोलायला होतं आम्ही की अजितजी तुम्ही बोला. पण अजितजी आम्हाला ज्ञानच देऊन जातात. अजितजी हे करायला पाहिजे, अजितजीच आम्हाला सांगतात की तुम्ही हे ते करायला पाहिजे, तुम्ही ते करायला पाहिजे. कुठल्या जयंतीचा विचारमंच असो, अजित तांबे आम्हाला तेच सांगत जातात तुम्ही हे करायला पाहिजे. अजितजी तुम्ही 1 रुपयाचे सभासद पहिल्यांदा व्हा, तुम्ही आमच्याबरोबर मांडीला मांडी देऊन बसा, आम्ही तुमचे सगळे विचार ऐकू. बघा, बोलके सुधारक खूप असतात, करते सुधारक खूप असतात. आम्हाला अजितजी तुमच्यामध्ये बोलके सुधारक दिसतात, करते सुधारक देत नाही. तुम्ही आमच्या बोधय सेवा संघ या मातृसंस्थेच्या 5 रुपयाचे एक सभासद व्हा आणि नंतर तुम्ही आमच्या विचारमंचावरून आम्हाला सांगा, आम्ही सगळं ऐकू. बघा, आम्ही ह्या विचारमंच निर्माण केलेला आहे मातृसंस्थेने, तो जो आहे लोकांना ज्ञान देण्यासाठी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार पोचवण्यासाठी आहेत. आणि तुम्ही आमच्या संस्थेवर आमच्यावरच टीका करायची आणि आम्हीच तुम्हाला विचारमंच द्यायचा, हे काही योग्य नाही. मी 2011 नंतर आज पोटतिडकीने बोलतोय, मी याच्या अगोदर केव्हाच बोललो नाही. कारण ह्या विचारमंचावर येऊन आम्ही एकत्रपणे निवडणूक लढू, समाजाने एकत्र आलं पाहिजे, समाजाने हे केलं पाहिजे. आणि नेते म्हणून तुम्ही काय करणार आहात, तुम्ही कुठे जाणार आहात? तुम्ही समाज म्हणून समाजाला दोष देत राहण्यापेक्षा तुम्ही नेते म्हणून पहिल्यांदा एकत्र आलं पाहिजे. आणि जर नेते म्हणून तुम्ही एकत्र आलात, हा सगळा समाज
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने तुम्हाला आव्हान करतोय की तुम्ही सगळे एकत्र आला. हा बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा वर्ग आहे तो सगळा तुमच्या बरोबर असेल, हा सगळा मातृसंस्थेबरोबर असेल. पहिल्यांदा आपण एकत्र आलं पाहिजे. आणि मी संघाकडून आव्हान करतो, तुम्ही प्रत्येक संस्थेमध्ये काम करता, तुम्ही प्रत्येक संघटनेमध्ये काम करतात, तुम्ही प्रत्येक राजकीय पक्षामध्ये काम करता. काल परवापर्यंत अनिल जाधव हे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करत होते. आज आम्ही ऐकलं उभाटा गटामध्ये सरचिटणीस आहेत. म्हणजे काय बदल फास्ट होतात ते बघा. कालपर्यंत आमच्या धोत्रे साहेब हे वंचित बहुजन आघाडीमध्ये काम करत होते. आज आम्ही ऐकलं की ते कुठल्या तरी आझाद पार्टीमध्ये काम करतात. म्हणजे एवढ्या स्पीडने समाजामध्ये बदल होतोय, एवढे राजकीय पक्ष येतात. मग या समाजाने कोणाबरोबर जायचं आणि कोणाला मतदान करायचं हा त्यांना पडलेला प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल का? हे प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे. आज म्हणून समाज हा सुशिक्षित आहे, सुज्ञ आहे. समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराबरोबर आहे, बुद्धांच्या विचाराबरोबर आहे. आणि समाज ह्याची विचारशीलता नेत्यांपेक्षा जास्त आहे. म्हणून त्यांना माहीत आहे कुठला योग्य उमेदवार आहे, कोणाला मतदान करायला पाहिजे. म्हणून आज आपला समाज हा शिक्षित झालेला आहे, उच्च शिक्षित झालेला आहे. म्हणून समाजाला माहीत आहे. म्हणून मी आज नम्रतेने तुम्हाला एक आव्हान करतो की आपल्या झुंजार नेतृत्व ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा वसा म्हणून आज ते विधानसभेला उभे होते. ते आमचे मित्र प्रवीणजी मर्चंडे. बघा, प्रवीणजी मर्चंडे लखपती नाही आहेत, करोडपती नाही आहेत, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जनमानसाला पोहोचवण्यासाठी ते आज विधानसभेमध्ये उभे राहिले होते. आपण सगळ्यांनी मिळून खऱ्या अर्थाने त्यांना साथ दिली पाहिजे होती, कारण ते आपलं आधी कर्तव्य होतं. कारण आंबेडकर विचाराचा एकच चेहरा होता, तो म्हणजे प्रवीण मर्चंडे. आम्ही देखील पोटतिडकीने बोललो, परंतु कोणी ऐकलं नाही. इथून पुढे असं करू नका. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना एक ह्या मातृसंस्थेचा सभापती म्हणून मी तुम्हाला आव्हान करेन की आपल्या आंबेडकरी विचारांचा चेहरा जेव्हा उभा राहतो, आपलं एखादं झुंजार नेतृत्व श्रीमंत नसतानाही, पैसे नसताना समाज वर्गणी काढून एका उद्या तरुणाला उभं करतो, तर आपण सगळे गट तट विसरून, राजकीय पक्ष विसरून खऱ्या अर्थाने त्याला मदत करायला पाहिजे. हे आपले नैतिक कर्तव्य आहे. आणि हेच खऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला श्रद्धांजली आदरांजली आहे. खरे आपण हेच जर असं केलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण आत्मसात केलं असं मला वाटतं. मातृसंस्थेचं विजन फार मोठं आहे आणि मातृसंस्थेचं विजन पूर्ण करण्याकरता तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला हवी. तुम्ही सगळे जर आपल्याबरोबर संघटित असाल, आमच्या बरोबर असेल, तर आम्ही कोणताही निर्णय घेऊ शकतो आणि तो जनहिताचा, समाजहिताचा, धम्महिताचा असेल असं मला वाटतं. आणि आता बौद्धजन सेवा संघ या संघाच्या वतीने आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी बौद्धजन सेवा संघ या मातृसंस्थेच्या वतीने अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती. आणि या अभिवादन सभेला बऱ्याच माझ्या बांधवांनी, वक्तांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. ते आमचे या मातृसंस्थेचे सन्माननीय अध्यक्ष अनिलजी जाधव, माझे मित्र उपसभापती आमचे तांबेसाहेब, मनोहरजी तांबे सर, त्याच्यानंतर आमचे विलाजी तांबे सर, त्याचप्रमाणे ज्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं सूत्रासन संचालन केलं त्यांनी या संस्थेची कमांड 2011 पासून सांभाळलेली आहे आणि ते अहोरात्र या संस्थेसाठी काम करत आहेत. ते आमचे मित्र आणि या संस्थेचे सरचिटणीस सुनीलजी देवळेकर साहेब आणि त्यांच्या बरोबरीने, आमच्या बरोबरीने काम करणारे आणि 2011 पासून या संघ हितासाठी काम करणारे माझे वरिष्ठ बंधू, या बौद्ध सेवा संघ या संस्थेचे सन्माननीय सदस्य अमरजी चाफे साहेब, त्याचप्रमाणे आमचे मित्र या दापोलीचे खातम गायब अनिलजी जाधव सर, त्याचप्रमाणे प्रीतमजी रुके, कुणालजी धोत्रे, आमचे मित्र आणि आमचे ज्येष्ठ बंधू राहुलजी जाधव, त्याचप्रमाणे आमचे नेहमी धम्माबद्दल जे बोलत असतात आणि धम्माबद्दल सांगून आम्ही खरंच अर्थाने तृप्त होतो, ते आमचे कुणालजी धोत्रे सर आणि ह्या विचारमंचावर बसलेले सगळे माझे तमाम बंधू आणि माझ्यासमोर असलेले सगळे भगिनीनो, आपल्या सगळ्यांच्या वतीने, आपल्या मातृसंस्थेच्या वतीने, आपल्या संस्थेच्या वतीने मी ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 68व्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो. माझ्या वक्तव्यातून बऱ्याचशा लोकांना वाईट वाटलं असेल, परंतु माझा कोणालाही मन दुखवायचा माझा कुठला हेतू नव्हता. अभिवादन करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत आणि मी
या सगळ्या संस्थेच्या वतीने आपल्या सगळ्या तमाम माझ्या बंधू भगिनीच्या वतीने मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मी अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. नमोबुद्धाय. जय भीम. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय संविधान. आता जास्त अंत घेणार नाही. आभाराचे आपण सर्व इथं सर्व स्तरातून सामाजिक संस्थेतून आपला पारिवारिक वेळ देऊन इथं आलात. मी बौद्धजन सेवा संघ तालुक्यात दापोली मंधनगड यांच्या विद्यमाने आपल्या इथं मनापासून इथं आभार व्यक्त करतो. त्यानंतर विशेष महिला वर्गांची इथं उपस्थिती आहे. महिला वर्गाच्या उपस्थितीसाठी मी त्यांना साधुकार देऊन त्यांचेही विशेष इथं आभार व्यक्त करतो. पोलीस प्रशासन, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी जे इथं नियोजन केलेलं आहे, जो बंदोबस्त ठेवलेला आहे तो आपल्यासाठी आहे. त्यांच्या या कार्यास आणि कर्तव्यास मी पुन्हा त्यांचे आभार इथं व्यक्त करतो. जेवढ्या सामाजिक संघटना आहेत, जेवढे बहुजन वर्गातले, वंचित शोषित वर्गातले जेवढे अनुयायी आहेत, जेवढे कार्यकर्ते आहेत, बालक बालिका आहेत, त्या सर्वांचे मी मनापासून विशेष आभार मानतो. प्रशासन, शासन आणि गैर शासकीय जेवढ्या संस्था आहेत, प्रबुद्ध कर्मचारी संघटना असेल, त्यांचेही इथे मी मनापासून आभार संघटनेच्या वतीने व्यक्त करतो. आणि कमलाकर जाधव हे प्रतिवर्षाप्रमाणे आपल्याला मोलाचं असं सहकार्य देतात. बहुजन सेवा संघ तालुक्यात दापोली यांच्या वतीनं मी त्यांचेही मनपूर्वक इथं आभार व्यक्त करतो. आणि नगरपंचायत नगराध्यक्ष यांनी आपल्याला प्रत्येक वर्षी सहाय्यभूत असं योगदान दिलेलं आहे, याही वर्षी दिलेलं आहे. तर मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि अध्यक्षांच्या वतीनं ही छोटेखानी सभा आपण इथं संपली असं जाहीर करतो. पुनश्च तुम्हाला साधुकार आणि भोजनाची व्यवस्था प्रबुद्ध कर्मचारी संघटना यांनी केलेली आहे. कुणीही भोजन न केल्याशिवाय जाऊ नये अशी संस्थेच्या वतीनं आपल्याला मनापासून नम्रतेची विनंती करतो. नमो बुद्धाय. जय भीम. धन्यवाद. या सर्व मान्यवरांच्या, वक्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या उद्बोधक अशा भाषणानं बाबासाहेबांना अभिवादन केलं आहे. यानंतर आपल्या दापोली तालुक्यातील काही कलाकार आहेत, या आपल्या मधुर अशा कवनातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देणार आहेत. आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा समारोप धम्मपालन गाथेनं करणार आहोत. सावधान. सर्वांनी जागेवर उभं राहायचं आहे. दोन्ही हात जोडायचे आहेत. आपल्याला धम्मपालन गाथेनं हा कार्यक्रम संपन्न करायचा आहे. धम्मपालन गाथा सुरू होते सामुदायिकरित्या. सब पाप अकरण कुशलस उपसंपदा सचित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परमि च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पम्मि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मं न पमजति नत्ति मे शरणं गयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्ति मे शरणं गयं धम्मो मे शरणं वरं एतेन सच्चवचेन होतु मे जय
नती में शरण गयं संगो में शरणं वरं एतेन सच्चवचनं होतु मे जय मंगलं समो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधु 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 जय भीम. मध्ये पुढे गेलेले आहेत, परंतु या तरुण वर्गाला मी सांगेन खऱ्या अर्थानं आपली जी नैतिक जबाबदारी आहे समाजाप्रती ती आपण पेलली पाहिजे. ती आपण त्या समाजाला आपण काहीतरी देणं लागतो आणि हे समाजाचं ऋण, हे बाबासाहेबांचं ऋण फेडण्यासाठी जी आपल्याला संधी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ती संधी आपण आपल्या समाजाला त्याचा कसा फायदा होईल याप्रमाणे जर आपण केलं तर मला वाटतं आपला समाज जो काही सुशिक्षित आहे, जो काही आज या प्रगतीपथावर आहे, तो याच्याही पुढे झपाट्यानं पुढे जाईल याची मला खात्री आहे. आणि म्हणून मी विशेषतः तरुणांना आग्रह करेन की ही चळवळ, आज माझं वय 55 झालेलं आहे, या 55 वर्षामध्ये जेव्हापासून आम्हाला चळवळ कळाली तेव्हापासून आतापर्यंत आम्ही आमच्या पद्धतीनं इथपर्यंत आणलेली आहे. हे सर्व मान्यवर या ठिकाणी आहेत, यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीनं कुठलाही गट तट न मांडता एक समाजाचा मी घटक आहे आणि माझं ते कर्तव्य आहे ते मला करायला असलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यांचं काम केलं. कदाचित त्याच्यामध्ये ते चुकलेही असतील, कदाचित बरोबरही असेल, याचं मूल्यमापन आपण करू. परंतु तरुणांना मी विशेषतः आग्रह करेन की आपण या ठिकाणी बाबासाहेबांचे विचार जास्तीत जास्त या तळागाळातल्या आपल्या आया बहिणींच्या मुलांच्या कशा हृदयामध्ये कोरले जातील याचा आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न करायला पाहिजे. या ठिकाणी मी पाहतोय की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी 14 एप्रिल जयंती असू द्या, 6 डिसेंबर असू द्या, अनेक वेळेला फार अडचणींना सामोरं जावं लागतं. कारण आपला समाज हा खेडेगावामध्ये कोसावरभर दूर असतो, त्याला जाण्याची व्यवस्था नसते, इच्छा असते त्याची, इथे बाबासाहेबांना नतमस्तक होण्याची इच्छा असते, परंतु त्या काही गोष्टी ज्या प्रशासनाने करायला पाहिजे. मी या ठिकाणी नगरपंचायत यांना विनंती करेन की आपण 6 डिसेंबर असेल, 14 एप्रिल असेल, अशा वेळेला जास्तीत जास्त या समाजाला इथे येण्यासाठी जे अवेलेबल मार्ग आहेत ते आपण उपलब्ध करून द्याल आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी या समाजाला इथे येण्यासाठी ज्या सुखसुविधा देता येतील त्या आपण कराव्यात अशी विनंती करून या ठिकाणी मी जास्त काही न बोलता ज्यांनी मला ही संधी दिली त्यांना देखील मी धन्यवाद देतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 68व्या या महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी प्रणाम करतो. या ठिकाणी थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय संविधान.